हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवत गीता, तशी अध्याय नंबर 6 ध्यान योग. आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत श्लोक नंबर लास्ट टाइम 23 पर्यंत पूर्ण केलं होतं. 20, 21, 22, 23 या श्लोकाची आपण सिरीज घेतली होती. यत्रोम परत चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यनात्मनि तुष्यति. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होते तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण आहे की यामुळे मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात व आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत दिव्य इंद्रियांद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये मनुष्य स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर मोठ्या मोठ्या संकटामध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ वास्तविक मुक्ती आहे. आपण याच्या पुढे आज सुरुवात करू. ही सिरीज 31व्या श्लोकापर्यंत आहे आणि आय थिंक तुम्हाला मी मध्ये एकदा लिहून दिलं होतं. या 31व्या श्लोकापर्यंत आपल्याला 3 प्रकारचे साक्षात्कार प्राप्त होणार आहेत. जसं आपण पुढे जाऊ 2-3 पुढचे श्लोक गेल्यावरती ब्रह्म साक्षात्कार, परमात्मा साक्षात्कार आणि भगवत साक्षात्कार या 3 साक्षात्कारांचं निरूपण भगवंत करतील. आतापर्यंत आपण बघत आलो की कशा प्रकारे योगी व्यक्ती योग साधना केल्याने आपल्या साधनेमध्ये स्थिर होतो. राईट. मग त्यानंतर श्लोक नंबर 23 नंतर 23 नंतर मग आता अशी साधना करताना किंवा आपल्याला जर अशा प्रकारे स्टेडीनेस प्राप्त झाल्यावरती, पण स्टेडीनेस जो आहे तो अजून फिक्स नाहीये, परमनंट नाहीये स्टेडीनेस. बिकॉज आपलं मन जे आहे ते एवढं सोपं नाहीये त्याला कंट्रोल करणे. राईट. तर मन नेहमी भरकटत राहील आणि अशा भरकटणाऱ्या मनाला कशा प्रकारे नियंत्रणात आणायचं याचं वर्णन मग भगवंत पुढील श्लोकामध्ये करतात. श्लोक नंबर 24 पासून वाचा. शोभा शितोळे माताजी वाचा. श्लोक नंबर 24. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. सनिश्चयेन योक्तव्यो योग अनिर्विण्ण चेतसा संकल्प प्रभवान कामान् त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः. Recording in progress. दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि त्यांनी योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत म्हणतात अशा प्रकारे जेव्हा स्टडी झाल्यावरती मनुष्याने काय केलं पाहिजे? दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योग मार्गातून विचलित होऊ नये. पण मनाचा स्वभाव असा आहे, भगवंत लिहितात, संकल्प प्रभावान कामान. संकल्प म्हणजे इथे प्रभुपाद लिहितात मानसिक तर्क. राईट. या जगातील जे काही आपले विचार असतात इंद्रिय तृप्तीचे, हे सगळे कसे असतात? मानसिक तर्क वितर्कामुळे येतात. वास्तविक सुख तर या जगामध्ये नाहीच आहे, पण माइंड त्याला इमॅजिन करतं, ऐसे सुख लूंगा मैं, ऐसे सुख लूंगा. तर भगवंत इथे म्हणतात की मानसिक मेंटल कॉन्कॉक्शन किंवा मानसिक तर्क वितर्काने जे काही निर्माण होणार आहे तुझ्या मनामध्ये वादळ, त्या वादळाला तू काय कर? दूर कर. कसा?
मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग कर आणि मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूने संयमित करायला शिक. राईट. प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चय असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चय होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला नक्कीच यश प्राप्त होते. राईट. मग ते तुम्ही स्टडी केलेलं आहे उपदेशामृत मध्ये, उत्साहात, निश्चयात, धैर्यात, तत्त कर्म प्रवर्तनात. राईट. की आपल्याला जीवनामध्ये उत्साह पाहिजे की जो सुरुवातीला सगळ्यांना असतो, मग हळूहळू चॅलेंज येतो निश्चयाचा की अरे कितने दिन तक करना है. राईट. कितने दिन तक करना है, प्राक शरीर विमोक्षणात मरते दम तक. म्हणून धैर्य पाहिजे भगवत प्रेम प्राप्त करण्याकरता, उत्साहात, निश्चयात आणि धैर्यात. तर मग ते कोटेशन दिले प्रभुपादाने रूप गोस्वामींचं. राईट. अंतःकरणापूर्वक उत्साह, निश्चय आणि धैर्य, भक्तांच्या संगतामध्ये विविध कार्यांचे पालन करून पूर्णपणे सत्वगुणामध्ये युक्त होऊन कार्य केल्याने मनुष्य यशस्वी होऊ शकतो. राईट. म्हणून प्रभुपादाने खाली तुम्हाला एक स्टोरी दिलेली आहे. ती स्टोरी तुम्ही कधी ऐकली असेल या तात्पर्यामध्ये. चिमणीची स्टोरी आहे. तर आपल्यापैकी कोणतरी एक चिमणीने वाचावं. कोण चिमणी वाचेल? हा, सुरेखा माताजी वाचा तुम्ही. दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये ती स्टोरी आहे, वाचा. हरे कृष्ण. धैर्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास समुद्राच्या लाटामध्ये अंडे हरविलेल्या टिटवीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे. एका टिटवीने समुद्र किनाऱ्यावर आपली अंडी घातली होती, परंतु महासागराने आपल्या लाटाबरोबर ती अंडी वाहून नेली. हे पाहून टिटवी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले. समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही, म्हणून तिने समुद्र आटविण्याचा निश्चय केला. तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास सुरुवात केली आणि तिच्या अशक्यप्राय धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपवास करू लागले. तिच्या धैर्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री विष्णूचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट गेली. त्याला आपल्या बहिणीबद्दल करुणा वाटली आणि म्हणून तो टिटवीला पाहण्यास आला. लहानशा टिटवीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने टिटवीला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे गरुडाने तात्काळ समुद्राला टिटवीची अंडी परत देण्यास सांगितले, अन्यथा तो स्वतः समुद्राला आटविण्याचे टिटवीचे काम पत्करेल. यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंदी झाली. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे सगळ्या चिमण्या आनंदित झाल्या. ही सुंदर गोष्ट प्रभुपाद इथे सांगतात. याचं तात्पर्य असं आहे, याला सुंदर निरूपण करताना चैतन्य चरण प्रभू म्हणतात की समुद्रामध्ये, आणि महाराजांचं पण प्रवचनामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे, आय थिंक मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की जेव्हा आपल्याला मन कंट्रोल करायचं आहे तेव्हा आपल्याला केवढी अपॉर्च्युनिटी आहे मन कंट्रोल करायची, केवढी संधी आहे. जेवढी संधी चिमणीकडे समुद्राचं पाणी आटवण्याची होती तेवढी संधी आपल्याकडे आहे. म्हणजे बेसिकली नाहीच आहे एक तऱ्हेने बघायला गेलं तर. कारण चिमणी जेव्हा समुद्राचं पाणी आटवायला जाते तर तिच्या चोचीमध्ये किती पाणी येणार आहे, आणि समुद्र एवढा अथांग आहे, हजारो टन त्याच्यामध्ये पाणी आहे, आणि चिमणी म्हणते की मी तुला आता पाणी आटवून सुकवून टाकणार, माझी अंडी परत दे. मग आपण लक्षात ठेवलं पाहिजे की चिमणीच्या चोचीमध्ये येणारं पाणी तिने कितीतरी जन्मजन्मे जरी तिने उपसाचा प्रयत्न केला तरी पण संपणार नाही. राईट. तिच्या कितीतरी पिढ्या जरी गेल्या तरी संपणार नाही. ते संपणार काय, 2-3 बादली पण संपणार नाही. आणि महाराज म्हणतात की तशी आपली अवस्था आहे. आपल्याला तेवढीच संधी आहे मन कंट्रोल करायची जेवढी संधी चिमणीकडे होती पाणी आठवण्याची. म्हणजे बेसिकली नाहीच आहे. राईट. हे जे अथांग सागर आहे मायेचं, त्याच्यावरती
नियंत्रण आणण्याचं आपल्याकडे काहीच ताकद नाहीये तसं बघायला गेलं तर मग आता आपल्याकडे शक्ती नाहीये, पण नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मी कमजोर असेल पण या जगामध्ये अजून कोणतरी आहे किंवा या जगाच्या पलीकडे कोणतरी आहे जो शक्तिशाली आहे, राईट. आणि जर त्याने मला मदत केली तर मग मला ते कार्य शक्य आहे. म्हणून बघा इथे जे उदाहरण दिलेलं आहे गरुडाचं, पहिली म्हणजे गोष्ट चिमणीची की चिमणीने आपला निश्चय सोडला नाही. म्हणून लक्षात ठेवा आपल्या हातामध्ये जे आहे ना ते आपण करत राहिलं पाहिजे. आपल्या हातामध्ये काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या हातामध्ये काय आहे? चॅन्टिंग करणे आपल्या हातामध्ये आहे. मग आता आपल्या चॅन्टिंगने किती आपण प्युरिफाय होणार, किती आपण काम क्रोधातून मुक्त होणार हे आपल्याला माहित नाहीये, राईट. ते आपल्या कशा प्रकारे आपण चॅन्टिंग करतो ह्याच्यावरती डेफिनेटली निर्भर आहे. पण ह्याच्याहून पलीकडे भगवंतांच्या स्वतंत्र इच्छेवरती अवलंबून आहे. असं नाहीये की तुम्ही जर एकदम भारी चॅन्टिंग अटेंटिव्ह की तुम्हाला भगवंत मायेतनं मुक्त करतील, राईट. असं पण नाहीये आणि असं आहे पण. भगवंत काय बघतात शेवटी म्हणून बघा लक्षात ठेवा आपली इच्छा जी आहे ना दॅट इज द ओनली थिंग दॅट विल हेल्प अस. इच्छा म्हणजे इन द सेन्स कॉन्शियस, आपली चेतना काय आहे. मी जेव्हा चॅन्टिंग करतो तेव्हा माझी चेतना काय आहे, मी जेव्हा सेवा करतो तेव्हा माझी चेतना काय आहे. आपल्या सेवेमध्ये किंवा आपल्या साधनेमध्ये मोर दॅन कन्सिस्टन्सी किंवा व्हॉल्यूम जास्त इम्पॉर्टंट आहे आपली क्वालिटी ऑफ थॉट्स. आपण कशा प्रकारे विचार करतो. निश्चितच चांगला जास्त जप केला तर चांगला होतो, पण त्याहून इम्पॉर्टंट आहे आपली भावना की आपण कुठल्या भावनेमध्ये जप करतो, राईट. तुम्ही कदाचित एक मोठं टेम्पल बांधाल पण तुमच्यामध्ये अहम भाव असेल मग ती पूर्ण सेवा भगवंतांना कधीच प्रसन्न करू शकत नाही. तुम्ही कदाचित पूर्ण भगवद्गीता पाठांतर करून टाकाल पण जर आपल्याला अहंकार आला की अरे मला तर सर्वात जास्त भगवत येत आहे, मला तर 100 पैकी 100 मार्क्स भेटतात दर परीक्षेला, दुसऱ्या विद्यार्थ्यांना तर 60, 70, 80 मिळवता त्यांचे नाकी नऊ येतात. अशा भावनेमध्ये आपण कधीच भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. ऑल्दो आपण भरपूर पाणी उपसतोय. आपण बघेल की अरे मैं तो समुद्र में से आधा समुद्र सुखा दिया और वो चिमनी ने क्या किया, खाली 2 बूंद लाके डाल दिया लेकिन फिर भी चिमनी जीत जाती है, राइट. मग तुम्हाला रामायणामध्ये ती कथा दिसत असेल जेव्हा छोटीशी खारू आणि हनुमान हनुमान म्हणतात की तू बाजूला वैत ना मला सेवा करायची आहे. खारू आपली एवढ्या छोट्या छोट्या हातामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स मातीचे किंवा दगडाचे काय असेल ते घेऊन चाललेली असते. भगवंत म्हणतात की उनकी सेवा मुझे उतनी प्रिय है जितनी आपकी सेवा है. कारण भगवंतांना अल्टिमेटली काय बघायचं आहे? कॉन्शियसनेस, आपली चेतना काय आहे, राईट. भगवंतांना कुठल्या गोष्टीची गरज नाहीये. भगवंतांना काय आपल्या बुक डिस्ट्रीब्युशन केल्याने काय 1000 पुस्तकं वाटणार असं काही नाहीये, किंवा आपण प्रचार केला म्हणून 50 लोक आले आणि त्यांचा उद्धार झाला असं पण काही नाहीये, किंवा आपण भरपूर मंदिरे बांधली म्हणून आज जगात मंदिर आहेत असं पण काही नाहीये. भगवंतांनी एका रात्रीमध्ये मथुरा निर्माण केली होती, राईट. भगवंतांनी 18 दिवसामध्ये अर्जुनाला आणि पांडवांना पूर्ण जगाचं राज्य दिलं होतं. ज्या राज्याकरता आपण कदाचित 1000 वर्ष लढत राहू पण भेटणार नाही, पण भगवंतांची इच्छा झाली तर एका रात्रीत देऊ शकतात ते. म्हणून भगवंतांना केवळ आपली चेतना पाहिजे, आपले तथाकथित उपलब्धी आणि जे काही अचिव्हमेंट्स आहेत ते आहेत, ठीक आहे, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेत, आणि त्यांचा उपयोग चांगल्या प्रकारे आपण करू शकतो जेव्हा आपल्याला चांगली चेतना असेल कि मैं भगवान के लिए कर रहा हूँ, इसमें मेरा कुछ नहीं है, राइट. और जो कर भी रहा हूँ वो भी भगवान की कृपा से कर रहा हूँ. मग जेव्हा अशी भावना येते तेव्हा आपले सगळे एंडेवर सक्सेसफुल होतात भक्तीमध्ये, राईट. श्रील प्रभुपादांची तुम्ही जर कथा कधी ऐकली लीलामृत मध्ये, श्रील प्रभुपादांनी स्टार्टिंग केली होती झांसी पासून, लीग ऑफ डिवोटीज, राईट. झांसी लीग ऑफ डिवोटीज मध्ये प्रभुपाद गेले होते. एकदा प्रभुपाद जस्ट बिझनेस करायला गेले होते, बिझनेस टूरला गेले होते, आणि तिथल्या लोकांनी त्यांना इन्व्हाइट करून गीता मंदिर मध्ये गीता साधना मंदिर एक जागा होती, तिथे त्यांनी लेक्चर करायला सांगितलं होतं. नंतर त्यांनी त्यांना इन्व्हाइट केलं प्रभुपादांना, म्हटले की तुम्ही या, तुम्ही इथे प्रवचन करा. तर प्रभुपाद आपलं सगळं घरदार सोडून तिकडे आले. ते टी एंड मी एपिसोड जेव्हा झाला घरी बायकोसोबत,
जेव्हा पत्नीने चहा बिस्किटच्या मोबदल्यामध्ये प्रभुपादांचं भागवतमच विकून टाकलं होतं, रद्दीवाले येतात की म्हणजे काय येतात ते, तेव्हा प्रभुपादांनी घरच सोडून दिलं होतं आणि प्रभुपाद झाशीला गेले होते. आणि विचार करा, प्रभुपाद जाताना चैतन्य महाप्रभूंचे विग्रह घेऊन गेले होते झाशीला, पण समहाऊ तुम्ही जो वाचला असेल लीलामृत मध्ये, सक्सेस झालं नाही. काही पॉलिटिकल कारण आली आणि इकडे तिकडे सगळे विस्कटलं सगळं काम, आणि प्रभुपादांना ते सोडून जावं लागलं. आणि प्रभुपाद चैतन्य महाप्रभूंची डीटी घेऊन गेले होते, बाहेर निघताना पण चैतन्य महाप्रभूंची डीटी सोबत घेऊन चालले होते रिटर्न. मग तुम्ही विचार करा, हे एवढे मोठे मोठे जे आचार्य आहेत, या आचार्यांच्या जर पदचिन्हावर आपण चाललो की सक्सेस, यश म्हणजे हे नाहीये की मी आज कॉन्कर केलं जग. सक्सेस है कि मैंने मेरा प्रयास किया और मैंने 100% अपना मन और बुद्धि भगवान के चरणों में लगा दिया. उसके बाद क्या सक्सेस देना है नहीं देना है वो उनकी मर्जी, मैंने मेरा पार्ट कर दिया. राईट. म्हणून इथे जेव्हा भगवंत म्हणतात, प्रभुपाद म्हणतात की चिमणीचं उदाहरण देऊन, हे कसं आहे की जणू असा अथांग जो महासागर आहे, तो महासागर म्हणजे आपले सगळे अनर्थ आहेत. आपले अनर्थ कमी आहेत का? जन्मोजन्मीचे अनर्थ, आणि मनामध्ये तर जन्मोजन्माचे संस्कार आहेत. कितीतरी अब्जावधी जन्माचे संस्कार आपल्या मनामध्ये दडलेले आहेत. एक संस्कार साफ झाला की दुसरा, दुसरा साफ केला की तिसरा. आणि तू विचार करत असेल कि इतने दिन से चैंटिंग कर रहा है लेकिन कुछ होता नहीं है. 4 दिन अच्छा लगता है भक्ति में, 5वें दिन वापस लगता है कि अरे बहुत सारा क्रोध आ रहा है, बहुत सारा काम आता है, ईर्ष्या होती है ना. भक्ति में आने के बाद भी ईर्ष्या होती है. दूसरे भक्त को देखते हैं, उसको ज्यादा मार्क्स मिल गया तो ईर्ष्या होती है ना. दूसरा भक्त अगर अच्छा प्रोग्रेस कर रहा है भक्ति में तो ईर्ष्या होती है. सो लाइक दॅट हे जे महासागर आहे आपल्या अनर्थांचं, हे एवढं अथांग आहे की ह्याला आटवणं आपल्या हातामध्ये नाहीये. आणि ह्या अथांग महासागरामध्ये त्या 2 अंडी जी चिमणीने घातली होती ती काय झालेली आहेत, पाण्यात आतमध्ये समुद्राने वाहून घेतलेली आहेत. ती 2 अंडी म्हणजे काय, राधाकृष्ण यांच्याबद्दल आपली असणारी भक्ती. मग आता एवढ्या अथांग महासागरातनं जर आपल्याला हे 2 भक्तीचे, राधाकृष्णाची भक्ती आपल्याला बाहेर काढायची असेल भगवंतांची, तर आपल्या नित्य नियमाने जे आपण चॅन्टिंग करतो ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे चॅन्टिंग म्हणजे काय, आपली दररोजची चॅन्टिंग जी आहे ना, सेक्शन राऊंड, म्हणजे एक थेंब पाणी तुम्ही चोचीतनं बाहेर काढून टाकला समुद्रातनं. काय केलं, एवढ्या अथांग महासागरातनं एक थेंब पाणी तुम्ही बाहेर काढता. अरे पण समुद्र तर एवढा विशाल है. ठीक है चलो फिर लेक्चर सुनने के लिए बैठ गए तो और एक बूंद आपने निकाला, 1 घंटा लेक्चर सुना मतलब और एक बूंद निकाला समंदर में से. अच्छा डीटी दर्शन किया और एक बूंद निकाला. आपले प्रयत्न चालू राहिले पाहिजेत. म्हणून एव्हरीडे आपण जे काही साधना करतो, चॅन्टिंग करतो, भगवंतांची सेवा करतो, शास्त्र पठण करतो, भक्तांची सेवा करतो, हे कसं आहे, एक एक थेंब समुद्रातनं बाहेर काढण्यासारखं. आपले प्रयत्न आपल्या साईड नाहीत, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या एक थेंब काढण्याने काय होत नाहीये. पण ऍट द सेम टाइम हे जे आपले प्रयत्न आहेत की मैं समुद्र सुखाना चाहता हूँ, अनर्थों का सागर मैं साफ करना चाहता हूँ, इस अनर्थों के सागर को साफ करके मैं वहां से भगवत प्रेम जो अंदर गुम हो गया है, लॉस्ट हो गया, उसको बाहेर निकालना चाहता हूँ, या एंडेवरला बघून स्पिरिच्युअल मास्टर म्हणजे इथे गरुडजी आहेत, त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. तर आध्यात्मिक गुरु आणि जे काही सिनियर भक्त असतात, वरिष्ठ भक्त असतात, ते बघतात की अरे छोटासा बच्चा, छोटीशी चिमणी आता आली इस्कॉन मध्ये, चोचीने पाणी काढतीये, मध्ये मध्ये चोच तिकडे मारते ती, कधी भक्तांना आडावाडा करते, कधी बाहेरचं जाऊन इकडे तिकडे खाऊन येईल, कधी टेलिव्हिजन बघते. ठीक आहे, पण चोचीतनं पाणी काढायचं काम चालू आहे. मग आध्यात्मिक गुरु काय बघतात, ठीक आहे प्रयास कर रहे हैं, आणि मग त्यांच्या दृष्टीमध्ये जर आपण एकदा आलो की हे प्रयास कर रही है, मग ते भगवंतांना प्रार्थना करतात. राईट. यांना कृपा द्या, यांच्यावरती कृपेचा वर्षाव करा, यांना पण आपल्या टीम मध्ये घ्या. मग तेव्हा त्यांच्या कृपेने आपल्या अनर्थांचा सागर हा सुकून जातो. म्हणून भक्तीमध्ये आपण नेहमी डिस्कस करत आलेलो आहोत, आपल्याला काही जास्त करायचं नाहीये, पण जे करायचंय ते फार मोठं आहे. 1-2च गोष्टी असतात ज्या करायच्या आपल्याला. आपल्याला नित्य नियमाने 16 माळा करायच्या आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे. जास्त झालं तर बोनस, पण मिनिमम 16. आणि यानंतर आपल्याला वैष्णवांचा अपराध टाळायचा आहे. राईट. चैतन्य महाप्रभूने आपल्याला 2 इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. चॅन्ट हरे कृष्ण अँड डोंट ऑफेंड डिव्होटीज. आपण या 2 गोष्टी जर करू शकलो, दॅट्स इट. मग आपल्या ह्या छोट्या छोट्या एंडेवरला बघून भगवंताचे भक्त श्रील प्रभुपाद आपले गुरु महाराज इमिडिएटली आपल्याला ब्लेसिंग देतील. आणि आता लक्षात ठेवा ना, आपण एवढे वर्ष कसं काय आपण भक्तीमध्ये सर्वाइव्ह होतोय, काय आपली लायकी आपल्याला माहिती आहे. आपण किती चांगली भक्ती करतो, किती चांगलं आपण आहोत आपल्यालाच माहिती आहे. पण तरी पण आपण एवढे वर्ष करतोय ना. आपण आहोत सत्संगामध्ये, भक्तांसोबत आपण चालले आपली भक्ती. याला कारण काय आहे? आध्यात्मिक गुरूंची मिळालेली कृपा. अदरवाईज आपण सर्वाइव्ह करू शकत नाही. राईट. तर अशा प्रकारे इथे भगवंत म्हणतात की याचं उदाहरण देऊन, यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने टिटवीची अंडी परत केली. राईट. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने टिटवी अतिशय आनंद झाली. म्हणजेच भगवंतांच्या भक्तांच्या कृपेने, आचार्यांच्या कृपेने आपण भक्तीमध्ये टिकून राहू आणि मग प्रसन्न होऊ आपण. राईट. हे त्याचं सिक्रेट आहे आणि ही त्याची अंडरस्टँडिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट मग प्रभुपाद खाली म्हणतात, त्याचप्रमाणे योगाभ्यास विशेष करून नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, त्याचप्रमाणे योगाभ्यास विशेष करून कृष्ण भावनायुक्त भक्तियोग म्हणजे कठीण गोष्ट आहे. कठीण गोष्ट असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढतेने नियमांचे पालन करतो त्याला भगवंत नक्कीच सहाय्य करतात. कारण जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात. ही इंग्लिश मधली कोटेशन आहे बायबल मधली. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्फ. जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात. राईट. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, आपण जर भगवंतांना म्हटलं की भगवंत तुम्ही मला मदत करा, पण आता भगवंत आपल्याला कशी मदत करतात? कशी करतात मदत भगवंत आपल्याला? सांगा. भगवंत कशी मदत करतात आपल्याला? डिव्होटींना आपल्या लाईफ मध्ये पाठवून. डिव्होटींना आपल्या लाईफ मध्ये पाठवतात आणि इंटरव्ह्यू करून देतात. मग आपण इंटरव्ह्यू करून दिलं पाहिजे त्यांना. आपण जर इंटरव्ह्यू करून दिलं नाही तर मग काय आपण मदत करू शकत नाही. राईट. म्हणजे बेसिकली भगवंतांनी त्यांचे अनेक प्रयत्न चालू असतात आपल्याला उद्धार करण्याचे. त्यांच्या अथांग प्रयत्न चालू असतात. भक्तांच्या माध्यमाने मदत करायचा प्रयत्न करतात, शास्त्राच्या माध्यमाने मदत करायचा प्रयत्न करतात, हरिनामाच्या माध्यमाने मदत करायचा प्रयत्न करतात, प्रसादाच्या माध्यमाने. असे अनेक अनेक प्रकार भगवंतांनी बनवले आहेत. मग आता आपल्याला काय करायचंय? फक्त त्यांना म्हणजे अडचण आणून द्यायची नाहीये. आपल्याला फक्त त्यांनी मदत करावी म्हणून आपण त्यांना पहिले मदत केली पाहिजे. इन द सेन्स की आता आपल्याला चॅन्टिंग करायचंय, चॅन्टिंग करून आपला उद्धार होणार आपल्याला माहिती आहे, पण आता आपण चॅन्टिंग अशा प्रकारे करावं की भगवंतांची चॅन्टिंग आपल्यावरती काम करेल. राईट. मग तुम्ही जर चॅन्टिंग असे एकदम तुटक फुटक कराल मग ते चॅन्टिंगचा काही फायदा नसतो जास्त आपल्याला. मग आपण म्हणतो की अरे इतने साल हो गए मेरे भक्ति में कुछ हो नहीं रहा है. आप कर रहे हैं लेकिन जैसे करना है वैसे नहीं कर रहे हैं. भगवान को आपकी मदत करने नहीं दे रहे हैं आप. राईट. म्हणून याचा तसा अर्थ आहे इथे. आणि दुसरी गोष्ट आहे की कधी कधी जे भौतिकवादी लोक असतात त्याला कसं बघतात, स्वतःला मदत करतात त्यांनाच भगवंत मदत करतात. पण त्यांचा या भौतिकवादी लोकांचा कल कसा असतो, याच्यामध्ये त्यांचा जोर जास्त या शब्दावरती असतो, स्वतःला मदत करणे. ते भगवंताच्या मदतीला साइड वर्क म्हणतात. अरे क्या इतना पूजा पाठ कर रहे हो मंदिर में, जाओ ना कुछ काम करो तो मिलेगा खाने पीने को. असं म्हणतात तुम्हाला लोक ना. इतना ज्यादा क्या चैंटिंग कर रहे हैं, जाओ नौकरी करो पैसा कमाओ तब तुमको मिलेगा खाने के लिए. जब तक मेहनत नहीं करोगे तब तक कुछ नहीं मिलने वाला है. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्फ. भगवंत कोणाला मदत करतात? जे स्वतःला मदत करतात. मग ह्या लोकांचा जोर कशावरती असतो? जास्त स्वतःला मदत करण्यावरती. अरे पण आपण स्वतःला मदत कशी करतो? भगवंतांची मदत घेऊन आपण स्वतःला मदत करतो. नुसती स्वतःला आपण मदत करू शकत नाही. ज्याप्रमाणे इंग्लिश मध्ये ती म्हण आहे, बर्ड सर्च फॉर द ग्रेन बट गॉड प्रोव्हाइड्स द रेन. समजा सकाळी पक्षी निघाला दाणे शोधायला, पण जर झाडावरती दाणेच नसतील तर काय शोधेल तो? दगड. पक्षी समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलात, तुमच्याकडे भरपूर पैसा पण असेल आणि असे दिवस तुम्ही बघितलेले, तुम्ही नाही बघितलेत पण जेव्हा प्रभुपादांच्या टाइम मध्ये लीलामृत वर्णन आहे, जेव्हा दुष्काळ आला होता, जेव्हा दुष्काळ आला तेव्हा जेव्हा अन्न नाहीये
तर तुमच्याकडे लाखो करोडोच्या पेट्या भरलेल्या आहेत रुपयांच्या, याची काहीच किंमत नाही. ते फक्त काय आहे, एक पेपर आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेला काहीच करू शकत नाही. तुम्ही म्हणाल की इतना मैंने पैसा कमाया है, कुछ काम का नहीं है अभी जी, क्योंकि अनाज है ही नहीं, अभी पैसे से खरीद ही नहीं सकते. म्हणून लक्षात ठेवा की पक्षी बाहेर जरी निघाला अन्न शोधण्याकरता, पण त्याला अन्न प्राप्त करण्याकरता पहिले अन्न तर पाहिजे ना झाडावरती. आणि झाडावरती अन्न देण्याचं काम कोण करतं? भगवंत करतात. भगवंत पाऊस पाडतील, पावसाने मग झाडाला त्याचं पोषण होईल, आणि मग त्याचं पोषण झाल्यावरती झाडावरती फळ लागतील, आणि मग ती फळं आपण तोडून खाऊ शकतो. राईट. म्हणून जेव्हा इथे भगवंत प्रभुपाद म्हणतात, जे स्वतःला मदत करतात त्यांना भगवंत मदत करतात, त्याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःला मदत करणे म्हणजे भगवंतांची मदत घेऊन स्वतःला मदत करतो. आपण इंडिपेंडेंट नाही होत स्वतःला मदत करण्यामध्ये, स्वतंत्र नाही होत. राईट. जेव्हा आपण चॅन्टिंग करतो तेव्हा आपण साफ होतो, शुद्ध होतो. म्हणजे आपल्या प्रयत्नाने आपण शुद्ध झालो नाही, आपण फक्त भगवंतांना फॅसिलिटी दिली, फॅसिलिटेट केलं की ओके भगवंत तुम्ही माझ्यावरती ऑपरेशन करा, सर्जरी करा माझी. पण सर्जरी करून दिलं पाहिजे ना. सर्जरी करून नाही दिली तर कसं होणार काम? राईट. तेव्हा मग म्हणून हा जो बाहेरचे काही नास्तिकवादी लोक असं म्हणतात की भगवंताची मदत ठीक आहे हो, पण तुम्ही पहिले काम तर करा. नाही हो, तसं नाहीये ते. आपलं काम हे म्हणजे ह्या शब्दामध्ये जे स्वतःला मदत करतात ते फक्त काय आहे, 1% आहे. बाकी 99% काय आहे, भगवंत त्यांना मदत करतात. त्याचा असं प्रपोर्शन आहे. 99% जेव्हा भगवंत आपल्याला मदत करतील तेव्हा आपण केलेल्या मदतीचा आपल्याला फायदा होईल. राईट. अदरवाईज असं फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी आजारी पडतात तर तुम्ही औषध घेता. राईट. मग तुम्ही म्हणता काय, अरे मैंने दवाई लिया तो मैं ठीक हो गया. आपने दवाई ली इसलिए ठीक नहीं हुआ. आपने दवाई लिया और वो दवाई बॉडी में प्रॉपरली उस दवाई को खाने के बाद ही शरीराची यंत्रणा आहे, त्या यंत्रणे मार्फत आता बघा माझ्या पायाला कधी त्या दिवशी काय झालं होतं, ते कुकिंग करताना थोडं ते असतं ना, चॉक असतं ना, चॉक टोमॅटोचा, ते चॉकचा एक थेंब, छोटासा थेंब उडाला आणि सरळ माझ्या पायावरती पडला. मला वाटलं ठीक आहे, लगेच मी त्याला पाणी हे करून काढलं. बॉइलिंग होतं ते एकदम. 4 दिवसांनी मला कळलं तिथे सेप्टिक झालेलं आहे, म्हणजे सूज यायला लागली. बेसिकली ते सरळ होल झालं. कातडीतनं त्यांनी होल करून हळूहळू त्याच्यामध्ये जंत केले आणि पूर्ण सुजायला लागलं. ते मला चालायला होईना. आपल्याला कळत नाही की काय झालं. मी म्हटलं अरे एक थेंब पडला होता गरम. गरम थेंबाने हळूहळू ती त्वचा खराब होऊन त्याच्यामध्ये सेप्टिक झालं. मग म्हटलं ठीक आहे यार, दुखायला लागलं, ताप यायला लागला. मग डॉक्टरकडे गेलो, त्याला म्हटलं की अरे ऐसा हो गया. तो म्हटलं ठीक आहे, ये एक टॅबलेट ले लो, अँटीबायोटिक ऑगमेंटिन. मग मी विचार केला, अच्छा अँटीबायोटिक मैं पायाच्या एका छोट्या पोर्शनला लागलेला आहे, इतना बड़ा शरीर है. अब ये एंटीबायोटिक जब मैं खाता हूं, एग्जैक्टली वो एंटीबायोटिक उस जगह पे जाके कैसे उन जंतुओं को, बैक्टीरिया को मारेगा. अहो हे विज्ञान आहे ना. आणि हे विज्ञान कोणाला माहिती आहे? कुणी शोधून काढलेलं आहे? हे शरीर कसं कार्य करतं, या शरीराची संरचना कशी बनलेली आहे हे आपल्याला पण माहित नाही. डॉक्टरांनी औषध दिलं, ते औषध एक्झॅक्टली शरीरामध्ये तर भरपूर पार्ट आहेत ना, सगळीकडे आहेत. मग ते औषध जे मी खाल्लं ते माझ्या हाताला इथे येऊन का नाही राहून गेलं, पूर्ण औषध इथे येऊन. ते बरोबर तिथे का गेलं, जिथे जखम झालेली आहे तिथे गेलं आणि तिथे जे काही बॅक्टेरिया होते ते मेले. तुम्हाला कळते सगळ्यांना उदाहरण. म्हणजे गॉड हेल्प्स दोज हु हेल्प देमसेल्फ. जे स्वतःला मदत करतात ते त्यालाच भगवंत मदत करतात. याच्यामध्ये 99% भगवंत ज्याला मदत करतात हा त्याचा पार्ट आहे, आणि 1% आपला पार्ट आहे. मी फक्त गोळी खाल्ली, दॅट्स इट. गोळी खाल्ल्यावरती त्या गोळीला शरीरात माझ्या पूर्ण त्याला मिश्रित करून रक्ताच्या मार्फत ते तिथपर्यंत पोहोचवणे जिथे जखम झालेली आहे, आणि तिथे इंजुरी हील करणे. तिथे बेसिकली ते टाके बसले तिथे आतमध्ये जाऊन इनडायरेक्टली, नवीन त्वचा आली हळूहळू. हे एवढं जबरदस्त मेकॅनिझम आपल्या हातामध्ये नाहीये, पण भगवंत करतात ते. राईट. म्हणजे मी गोळी खाणे याने ठीक झालो नाही. मी गोळी खाणे फक्त 1% काम आहे माझं. 99% काम कोणी केलेलं आहे, भगवंतांनी केलेलं आहे. ती गोळी बरोबर त्या ठिकाणी पोहोचवून. राईट. सो त्याचा तसा आशय आहे. आणि म्हणून तिथे भगवंत म्हणतात या श्लोकामध्ये की अशा प्रकारे आपण मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूने संयमित केले पाहिजे. आणि स्पेशली जे मनातून
तर्क वितर्कामुळे जे उत्पन्न झालेले विचार आहेत, राईट, यांना आपण दूर करून मनाला शांत केलं पाहिजे. त्याच्याकरता आपल्याला दररोज नित्य नियम आणि शास्त्रांचं पठण पडत असणं फार जरुरी आहे. कारण मन किती वेळा दिवसातनं तुम्हाला बोलेल की हे पाहिजे ते पाहिजे, ते तुम्हालाच माहिती आहे, राईट. मग जोपर्यंत मनाला आपल्याला शांत करण्याची कला नसेल आपल्याकडे, आणि ती कला शास्त्रातनं भेटते, श्रवणातनं भेटते, आपल्याला कला चॅन्टिंग करून भेटते, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे महामंत्र घेणे पण औषधासारखंच आहे ना. आपण घेतो औषध कानात नाहीत ना, राईट, पण काम करतं इथे जाऊन. प्रॉब्लेम कुठे? हार्ट मध्ये आहे, राईट. हार्ट मध्ये इथे कुठेतरी काम, क्रोध हे सगळे शत्रू बसलेले आहेत, बंदुका घेऊन आपल्याला गोळी मारण्याकरता. इथनं ऐकतो आणि ते तिथे जातं बरोबर. सो दिस इज ऑल्सो मेडिसिन, राईट. मग आपल्याला काय करायचं, काय करायचं नाही, जस्ट कॉपरेट करायचं भगवंतांसोबत. भगवंत आपल्याला मदत करण्याकरता सदैव तयार असतात, फक्त आपण त्यांना सहाय्य केलं पाहिजे. भगवंत म्हणतात ठीक आहे, मन मना भाऊ मन भक्तो मध्याजी माम नमस्करो, मुझे नमस्कार करो, मुझे प्रणाम करो, मेरा नाम जप करो, मेरे भक्तों की सेवा करो, मेरे बारे में सुनो. आपण तेवढंच करायचं. बाकी अंदर क्या ऑपरेशन होने वाला है, भगवान अपने अंदर घुस गए तो अंदर घुस के सर्जिकल स्ट्राइक करेंगे, सारे दुश्मनों को मारेंगे, जहां पे कट गया वहां पे टाके लगा देंगे, सील कर देंगे, जहां मंजन लगाना औषध ला, सगळं भगवंत करतील, राईट. आतमध्ये भरपूर हे झालेलं आहे ना आपल्या. कुठे काय जखम झाली असेल, कुठे पू येत असेल, किंवा कुठे हार्ट मोडला असेल, सगळं भगवंत करणार आतमध्ये जाऊन. हार्ट मोडला असेल म्हणजे कुणाचा हार्ट ब्रेक होऊन जातो, कुणाचं बॉडी ब्रेक होऊन जाते, कोणाचं डोकं ब्रेक होऊन जातं, म्हणजे डोकं खराब होतं. जे काही असेल ते भगवंत आपल्याला आपल्या शरीरात प्रवेश करून शुद्ध करतील. आपल्याला फक्त त्यांना संधी द्यायची. मग आता हे कसं होतं, राईट, आणि कसं करायचं, मग पुढच्या श्लोकात त्याचं निरूपण केलेलं आहे, श्लोक नंबर 25. कारण हे जेव्हा आपण करायला जाऊ, मनाला म्हणू की अरे माइंड, ज्यादा सोचने का नहीं, ज्यादा बोलने का नहीं, तू क्या कर, भगवान का भजन कर. तो लेकिन वो सुनेगा नहीं, तो उसको कैसे हम स्टिक कर सकते हैं. श्लोक नंबर 25 मध्ये शुभांगी गोरे माताजी वाचा श्लोक नंबर 25. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. शनैः शनैः उपरमे बुद्ध्या धृतिगृही दया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचित अपि चिंतयेत्. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे, आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केले पाहिजे व इतर कशाचाही विचार करू नये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा किती सुंदर याच्यामध्ये भगवंतांनी निरूपण केलेलं आहे. 2 गोष्टी दिलेल्या तिथे. भगवंत म्हणतात हळूहळू, ही प्रक्रिया असं नाही की 1 दिवसामध्ये पूर्ण होईल. हळूहळू क्रमशः दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे, राईट. तर त्याने पहिले काय म्हटलेलं आहे, दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये मनुष्याने स्थित झाले पाहिजे, राईट. आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर केलं पाहिजे. आता तुम्हाला याच्यात दिसेल, बेसिकली ही जर तुम्ही सिरीज चेक केलीत ना, आणि जर आपण बघितलं बेसिकली की मन जे आपलं आहे ते इंद्रिय विषयांच्या वस्तूकडे कसं धावतं. 2 प्रकारे आपल्यावरती अटॅक होतात. म्हणून इथे बुद्धीचा वापर करण्यात भगवंताने जोर दिलेला आहे. जास्त करून भगवंत काय म्हणतात, दृढ विश्वासाने. आणि ह्या बुद्धीला ही साधारण बुद्धी नव्हे, ही कशी बुद्धी आहे, दृढ विश्वासाने युक्त झालेली. बुद्ध्या धृत गृहीतया, हे विशेषण लावलेलं आहे. ते आपण बघू कसं विशेषण महत्वाचं आहे ते. इथे भगवंत म्हणतात बुद्धीचा वापर करा. बुद्धीचा वापर का करावा, कारण 2 प्रकारे आपल्यावरती अटॅक होत असतात. एक म्हणजे, एकतर आपण एखादी वस्तू बाहेर बघू. समजा तुम्ही एखादी इंद्रिय विषयाची वस्तू तुम्ही मार्केटमध्ये बघितली. समजा तुम्ही काही खायचा पदार्थ बघितला. समजा तुम्ही भजी बघितली, आता पावसाळा आलाय, राईट. कांद्याची भजी बघितली, मग ती कांद्याची भजी तुम्हाला दिसते. मग आपल्या तिथनं ते आपल्या डोळ्यामध्ये येतं, डोळ्यातनं आपल्या मनामध्ये जातं, आणि मनामधनं आपल्या माइंड मधनं इंटेलिजन्स कडे येतं, आणि मग प्रोसेसिंग चालू होते. और पुराना जो भी मेमोरी रहेगा वो रिवाइव होता है. अरे 20 साल पहले, पण आता मन जर तगड़ा असेल ते म्हणेल नाही 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 नाही, उसने मजा नाही, छोड़ दो उसको. तर हा एक प्रकार आहे, तिथनं आपल्या मनावरती अटॅक व्हायचा. दुसरा प्रकार असा आहे की तुम्ही शांतपणे घरी बसला असाल
आणि तुमच्या समोर समजा भगवंताचा फोटो असेल, चॅन्टिंग करत असाल, पण अचानक मनामधनं विचार येईल 10-15 साल हो गए वो कांदा भजी नाही खाया. तुम्ही गेले नाहीत, इंद्रिय विषयाची जी वस्तू आहे त्याच्याकडे गेला नाहीत तुम्ही, पण मनाच्या आतमध्ये जे संस्कार आहे त्या संस्कारात ते बाहेर विचार पडला आणि तो विचार बुद्धीतनं मनामध्ये आला आणि मनामधनं आपल्या जिभेवरती आला आणि जिभेवर मग शोध चालू होईल, मग कुठे आहे ते. राईट. म्हणजे अटॅक हा 2 मार्गाने होतो, एक तर बाहेरून आतमध्ये किंवा आतमधून बाहेर. मग आता आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, ऍटलिस्ट जे बाहेरून येतं ते आपण थांबवू शकतो, समजा त्या ठिकाणी आपण नाही गेलो तर. म्हणजे बेसिकली मी आणि इंद्रिय विषयाची वस्तू यांच्यामध्ये आपण एक मोठं बॅरियर तयार केलं पाहिजे, अडचण आणली पाहिजे. जसं से फॉर एक्झाम्पल आता मला जर समजा मी तसं मोबाईलमध्ये केलेलं आहे, समजा मला जास्त जर इंटरनेट यूज करायचं नसेल तर सगळे ऍप लॉक करून टाकलेत. मग ते ऍप लॉक करायची चावी एका डिवोटीकडे आहे. मग आता मला जेव्हा इंटरनेट वापरायचं असेल तर एक तर डेस्कटॉपवरती बसलो तर वापरू शकतो मी, पण समजा मी बाहेर असेल, अचानक रात्री कुठे झोप घेत असेल किंवा अभ्यास करत असेल, त्यावेळेला मी वापरू शकत नाही, कारण त्याला ऍप लॉक लावलाय. आणि त्या डिवोटीला 10 वेळा फोन केला तर इरिटेट होईल, म्हणजे की अरे खोल केलेला ना फिर पुरा क्यों बरोबर इसको खोलते हो. राईट. दिस इज जस्ट अन एक्झाम्पल की आपण तशा प्रकारे अवॉइड करू शकतो. किंवा तुम्हाला माहिती असेल की या रस्त्याने जाताना सिनेमा थिएटर येतं इकडे, रस्ता चेंज करा, तुम्ही दुसऱ्या रोडने जावा. तुमच्या नजरेत येणार नाही, तुमच्या मनामध्ये येणार नाही. राईट. ऍटलीस्ट आपण ही गोष्ट आपल्या साईडने करू शकतो. बाकी मनामध्ये जे विचार येतात त्याच्याकरता चॅन्टिंग शिवाय दुसरा काय पर्याय नाही. राईट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग हे 2 मार्ग आहेत. आणि मग कधी कधी काही भक्त प्रश्न विचारतात की ये कैसा मतलब, कभी इंद्रिय हमारा जो इंद्रिय सेंसेस है उससे हमें अटैक होता है और कभी हमारा मन अटैक करता है. तो एक्चुअली क्या है, दोनों में कंपटीशन चल रहा है क्या, मन और इंद्रियों में, कि कौन जीतेगा. मैं इसको अटैक करके खत्म कर दूंगा, या माइंड बोलेगा मैं अटैक करूंगा, या सेन्सेस बोलेंगे मैं अटॅक करूंगा. बेसिकली दोन्ही आपल्यावरती अटॅक करत असतात. हे कसं आहे ना, जसं त्याला सुंदर उपमा दिलेली आहे. समजा तुम्हाला कधी कधी रस्त्यामध्ये 2 चोर दिसतात, ते 2 चोर नाही, बेसिकली एक व्यक्ती आहे त्याच्यावरती दुसरा व्यक्ती अटॅक करतोय. तुम्ही म्हणता अरे क्यों इसके ऊपर अटॅक कर रहा है, मैं इसको बचाने जाता हूँ, आणि तुम्ही त्याला वाचवत जाता. ते दोघं काय करतात, मग ते दोघं म्हणतात अभी आ गया, आणि दोनों मिलके आपको पीट के आपका सामान लेके भाग जाते हैं. म्हणजे बेसिकली माइंड, मन आणि सेन्सेस कसे आहेत, दोघेही चॅप्टर लोक आहेत, दोघेही मिळून आपल्यावरती अटॅक करत असतात. असं नाही की दोघांमध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, पण दोघांचं टार्गेट आपण आहे, भले बाहेरून आतमध्ये किंवा आतून बाहेर. मग आता जेव्हा अशी स्थिती असेल, आता तुम्हाला दिसेल याच्यामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, ह्याला विशेषण जे लावलेलं आहे बुद्ध्या धृत गृहीत आहे, हे विशेष महत्वाचं विशेषण दिलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात योग्य विश्वास आणि बुद्धीद्वारे मनुष्याने क्रमशः इंद्रियांच्या क्रियांचा लय केला पाहिजे, यालाच प्रत्याहार असे म्हणतात. दृढ विश्वास, ध्यान आणि इंद्रिय निग्रह यांद्वारे मन संयमित करून मनाला समाधिस्थ करावे. त्यावेळी देहात्म बुद्धीमुळे प्रभावित होण्याची शक्यता राहत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भौतिक शरीर असेपर्यंत जरी मनुष्याची भौतिक प्रकृतीशी संपर्क असला तरी त्याने इंद्रिय तृप्तीचा विचार करू नये. परमात्म्याच्या आनंद व्यतिरिक्त इतर कोणत्याही आनंदाचा विचार करू नये. कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते. राईट. नाव आता तुम्ही म्हणाल की इथेच प्रभुपादांनी जे लिहिलेलं आहे ना, भौतिक शरीर असेपर्यंत जरी मनुष्याची भौतिक प्रकृतीशी संपर्क असला, आता आपण तर भौतिक जगातच राहतोय आणि आपला कंटिन्यू संपर्क आहे भौतिक जगाशी. डे अँड डे एवढं आपण सकाळी उठतो, बाहेर जातो, पूर्ण जग आपल्याला दिसतं, जगातल्या सगळ्या गोष्टी दिसतात. आपला आणि इंद्रिय विषयांच्या वस्तूंचा संपर्क हा कंटिन्युअस आहे. या कंटिन्युअस संपर्कामध्ये कसं शक्य आहे की आपण विचार कर नहीं ये चीज इसको नहीं लेना है, वो नहीं लेना है, भक्त बन के रहना है. कसं शक्य आहे? प्रभुपाद पुढे लिहितात परमात्म्याच्या आनंद व्यतिरिक्त इतर कोणत्याही आनंदाचा त्याने विचार करू नये. आणि मग हे कसं शक्य आहे की अरे सब भगवान के सुख के लिए, मेरे सुख के लिए नहीं है, ये कैसे सोच सकते हम. त्याला पुढे प्रभुपादांनी एक सुंदर लाईन दिलेली आहे, कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते. मग आता कृष्ण भावनेची प्रत्यक्ष आचरणाची स्थिती काय आहे? काय आहे कृष्ण भावनेच्या आचरणाची स्थिती सांगा.
प्रैक्टिकली प्रभुपादांनी लास्ट लाइन में आंसर दिलेला है कि कैसे संभव है, हम जब संसार में घूमेंगे कि ये चीज मेरे लिए नहीं है, वो चीज मेरे लिए नहीं है, ये आपको सोचना है और प्रैक्टिकली उसको अप्लाई भी करना है। ये कैसे संभव है? बाय प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन, कृष्ण भावनेच्या प्रत्यक्ष आचरणाने ही स्थिती सहजपणे प्राप्त होते, राईट? कसं शक्य? मग आपलं कृष्ण भावनेचं प्रत्यक्ष आचरण काय आहे? काय करतो आपण कृष्ण भावनेमध्ये? तुम्ही सकाळी उठल्यापासून काय करता? जप करायचं. हा, जप करतो ना, अर्चविग्रहाची सेवा करायची. आता जेव्हा तुम्ही चॅन्टिंग करता, यस, तुम्ही जेव्हा चैंटिंग करता तुम्हाला माहिती असते चैंटिंग किसके लिए है? मेरे लिए नहीं है, मेरी नहीं है चैंटिंग है भगवान. हम दूसरे किसी का नाम ले रहे और राइट, खुद का नाम नहीं ले रहे. तुम्हाला माहिती आहे लोक सकाळ सकाळी उठून आरशामध्ये जाऊन बघत असतात. बघितलंय घरामध्ये मोठे मोठे आरसे असतात, बाथरूम मध्ये मोठे मोठे आरसे लावलेले असतात. अगदी दात घासताना पण आरशामध्ये बघून घासतात, जणू काही आरशामध्ये बघून दात घातले म्हणजे दात एकदम सफेद होऊन जातील. बघतात केस कशी आहेत माझी. म्हणजे आपल्यामध्ये अहमभाव केवढा आहे. पण आपल्याला काय शिकवलं जातं? सुबह सुबह उठने के बाद भगवान का पहले जप करो, है ना, भगवान का नाम जप करो. बाहेरचे लोक काय करतात? उठल्या उठल्या डायरेक्ट वर्तमानपत्र वाचणार किंवा टेलिव्हिजन चालू करणार. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या मायाचा फुल बंबार्डमेंट घ्यायचा आपल्या अंगावरती. सुबह उठते ही अपने सेंसेस को इतना विचलित कर देने का कि दिन भर और विचलित रहेगा वो, राइट? म्हणून आपण सकाळी उठून जर पहिले चॅन्टिंग केली थोडीफार, जेवढी शक्य आहे आपल्या सगळ्यांना, आपल्या आपल्या परिस्थितीप्रमाणे, घरामध्ये तुम्ही राहता, मुलं बाळा असतात, नोकरी असते, मिनिमम जेवढी पॉसिबल आहे 4 माळा 8 माळा 10 माळा तेवढ्या मात्रामध्ये आपण मग दिवसभर पीसफुल राहू शकू. कारण सकाळ बॅकग्राऊंडच आपलं चांगला झालेलं आहे, बेस, राईट? आणि मग ह्याच्याकरता काय लागतं? आता तुम्हाला जर चॅन्टिंग करायची आहे दररोज सकाळी उठून, भगवानाची अर्चना करायची, ह्याच्याकरता काय लागतं? ह्याच्याकरता बुद्धी लागते, राईट? कुठली बुद्धी लागते? आपली बुद्धी नव्हे, शास्त्रातली बुद्धी. म्हणून ना प्रभुपादांचं एक लेटर आहे, प्रभुपादांनी एक लेटर लिहिलं होतं. त्या लेटरमध्ये प्रभुपादांनी आपल्या भक्तांना सांगितलं की बुद्धीचा काय महत्व आहे. तर तुम्ही जनरली बघितलं की एखादी कुठलीही जेव्हा कृती होते त्या कृतीला होण्याकरता एक सिरीज आहे. तुम्हाला पाहिजे लिहून घ्या, असं लिहून घ्या. सर्वात पहिले आपल्या मनामध्ये विचार येतात, राईट? फर्स्ट सुरुवात कुठनं होते? विचाराने, थॉट. आपल्या मनामध्ये सर्वात पहिले विचार येणार. विचार आल्यानंतर त्याच्यावरती मग त्या विचाराने भावना प्रकट होतात. आता विचार काय असेल? से फॉर एक्झाम्पल माझ्या मनात विचार आला की अरे अभी बरसात का सीजन आ गया है, फुटबॉल खेळणे जाते, कारण आम्ही लहानपणी खेळायचो, है ना. मग आता थॉट काय आहे की मला फुटबॉल खेळायचा आहे, हा एक विचार आला मनामध्ये. मग ह्या विचारावरती अनेक भावना उफाळून निघतात. अरे बचपन में वो दोस्त था, हम खेलते थे, कितना आनंद आता था, वाव, मुझे वापस चाहिए हो. म्हणजे काय होतं? नेक्स्ट इंटेन्शन, किंवा मग आता त्याला इंटेन्शनला मराठीमध्ये काय म्हणता तुम्ही? किंवा इंटेन्शन किंवा ऍक्शन समजून घ्या त्याला, राईट? पहिले विचार येतो, विचाराने भावना येते. विचार आणि भावना दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. विचार म्हणजे बेसिकली रॅन्डम थॉट आला, मग त्या थॉटमुळे भावना, त्याच्याशी जोडलेल्या भावना जुन्या म्हणजे प्रकट होतात आपल्या पूर्व भावी जीवनातल्या. आणि त्या भावनांसोबत काही सुख आणि दुःख जोडलेले असतात. मग त्याने मग इच्छा होते, सुखकारक घटना असेल तर आपल्याला इच्छा होते की चलो ये अभी चीज करना है हमको, ऍक्शन होते, राईट? ही सीरीज आहे. मग प्रभुपाद काय म्हणतात? अभी अगर इसको रोकना है हमको तो क्या करना पड़ेगा? समझो अगर मेरे मन में, आता समजा ठीक आहे फुटबॉल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण समजा माझ्या मनामध्ये विचार आला, बहुत दिन हो गए यार सिनेमा थिएटर में गया नहीं, 15 साल हो गए, यू नो, वो पुराना. आता आमच्या इथे काही मुंबईमध्ये टॉकीज आहेत, त्या टॉकीज मध्ये ते एक इथं थिएटर आहे मुंबई सेंट्रल, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तिथे एक सिनेमा मागच्या किती वर्षापासून लागलेला असतो तो. तिथे कधी कधी मी डेंटिस्टकडे जातो नायर हॉस्पिटलला, ते मला बाहेर दिसतं बोर्डावरती. मग ते बघितल्यावरती मला आठवतं, ओ बचपन में देखा था, कॉलेज के टाइम में दोस्तों के साथ, वाव. मग ते जुने म्हणजे चित्र आहे, ते एक थॉट आहे, त्या थॉटने भावना उफाळून निघतात. मग इच्छा होते अरे देखना चाहिए यार, बहुत दिनों के देखा नाही. मग ते विचार फिरत राहतात. डेंटिस्टकडे गेलं, त्याचं काम चालू आहे पण मनामध्ये चालू असतं. ते काय असेल, डेंटिस्टचं काम करून घरी आलो, टॅक्सीमध्ये बसून विचार चालू असतात. सी म्हणजे हे विचार कंटिन्युअसली ते भावना आपल्याला प्रकट करतात आणि मग त्याने ऍक्शन तयार होऊ शकते. मग ह्या वेळेला याला थांबवण्याकरता प्रभुपाद म्हणतात, इस समय हमें क्या करना चाहिए?
बुद्धि के द्वारा उस विचार को, जब विचार आता है ना, बुद्धि के द्वारा उस विचार को उसी समय रोक देना चाहिए. म्हणजे थॉट आला की आपली बुद्धी एवढी तरवेज तेज पाहिजे, नहीं 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 नहीं, ये सब जीवन का समय काल अपव्यय है. इससे मेरा केवल समय बर्बाद होने वाला है, पैसे की हानि होने वाली है और दिमाग और खराब हो जाएगा मेरा. इससे कुछ लाभ होने वाला नाही. म्हणजे बुद्धी जी आपली आहे, इंटेलिजन्स, याने आपण ह्याला रोखू शकतो. पण याच्याकरता आपली बुद्धी कशी पाहिजे? सी, आता मग जेव्हा तुम्ही बुद्धीचा विचार करता, राईट, ऑफकोर्स एकदा जर ते ऍक्शन पार्टला गेलं, मग ऍक्शन पार्ट मधनं रिटर्न येता येत नाही. तुम्ही एकदा ऍक्शन पार्ट मध्ये घुसलात, वहां से रिटर्न आना बड़ा कठिन होता है. समजा आता मी जर विचार केला की ओके, बहुत दिन के बाद देखा नहीं, और मन में थॉट आया, फिर त्याच्याशी संबंधित भावना आल्या आणि म्हटलं चलो देखना है, म्हणजे इंटेलिजेंस वीक असेल तर मैं थिएटर के दरवाजे तक गया, अभी उधर से वापस कितने लोग आते हैं? कितने लोग उधर से वापस आ सकते हैं? चान्सेस फार कमी आहेत. 100 मधला एखादाच येईल, कारण एवढे कोणी संयमी नसतात, राईट. म्हणून ह्याला जेव्हा विचार मनामध्ये येईल ना, उसी समय उसको रोकना है. बट उसके लिए हमारा इंटेलिजेंस, बुद्धि एकदम अलर्ट होना चाहिए, शार्प होना चाहिए, राइट. तो ये बुद्धि अलर्ट और शार्प कैसे होता है? त्याला आता 2 गोष्टी दिलेल्या आहेत. प्रभुपाद म्हणतात, म्हणजे इथे जे दिलेले आहे ना, धृत गृहीतया, हा जो शब्द आहे महत्वाचा, एकदम अति महत्वाचा शब्द आहे. याला प्रभुपादाने म्हटलेलं आहे दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे. मग आता तुम्ही म्हणाल, हे दृढ विश्वासाने युक्त झालेली बुद्धी कसली बुद्धी आहे? थोडासा टाइम गेलाय, मी अजून 10 मिनिटं घेईन, या सेक्शनला पुरा करू आपण. एक असते साधी बुद्धी, ठीक आहे शकुंतला माताजी? जेवण झालं तुमचं? जेवण झालंय? नाही झालंय? भूक लागली? ओके, भेटेल, जेवण भेटेल, अजून 15 मिनिटांमध्ये सगळ्यांना जेवण भेटेल. एक असते साधी बुद्धी, दुसरी असते दृढ विश्वासाने युक्त झालेली बुद्धी. दोघांमध्ये फरक आहे की नाही? उदाहरण घेऊया आपण. साधी बुद्धि म्हणजे काय? साधी बुद्धि कि ये चीज नहीं करना चाहिए, एक चीज करना चाहिए. मैंने पढ़ा है कहीं, तो शायद मैंने गीता में पढ़ा है या मैंने गुरु से सुना है. मतलब दिस इज ऑल्सो वेरी हाई, बट अभी मैंने खाली सुना है, लेकिन मुझे इसका एक्सपीरियंस नहीं है. बट मुझे अभी एक्सपीरियंस है. कैसे? से फॉर एक्झाम्पल, कधी कधी तुम्ही लहान मुलाला कधी घेऊन जात असाल, किंवा आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपण डॉक्टरकडे गेले असणार. लहान असताना डॉक्टर जेव्हा इंजेक्शन घेऊन येतो तेव्हा तुम्ही कसं केलं? अरे नको, इंजेक्शन नको. आई काय म्हणते? बस बस, काय नाही होणार, बस तिथे. आणि डॉक्टर विचारतो, बाळा तुझं नाव काय? हळूच जिथे इंजेक्शन तिथे कपडा वर करणार. कुठल्याही इयत्तेमध्ये आहे तू बाळा, तुला काय आवडतं? चॉकलेट. आणि मग ठसकन इंजेक्शन देऊन टाकतात ते. अरे 2 मिनिटं बाळ किंचाळणार, पण लगेच झालं, आता झालं, इंजेक्शन झालं, घरी जा. मग आता ही एक मेमरी आहे, ठीक आहे. पण ह्याच्यासोबत एक मेमरी चांगली जोडलेली असते. काय? समजा त्या बाळाला ताप आला असेल, पण त्याला कळतं की ओके, मी आजारी आहे ना, मी इंजेक्शन घेतल्यावरती मी बरा होतो. तुम्हाला कळलं का? मी तुम्हाला काय समजायचा प्रयत्न करतोय. एक असते साधी बुद्धी, त्याने मेडिकलच्या पुस्तकात वाचलं असेल की दवाई लेने से बीमारी ठीक होता है. दिस इज अ नॉर्मल इंटेलिजेंस. लेकिन ये दूसरा एक पेशेंट है, बच्चा है, जिसने दवाई इंजेक्शन लिया है, थोड़ा दर्द हुआ है, लेकिन उसको पता है कि दर्द होता है, लेकिन मैं ठीक भी हो जाता हूँ. याला म्हणतात बुद्ध्या धृत गृहीतया, दृढ विश्वासाने युक्त झालेली बुद्धी. म्हणजे बुद्धी अशी, त्याला माहिती है कि ये दवाई लेने से मैं ठीक होता हूँ, वाव, तो फिर मुझे ये दवाई लेना ही चाहिए. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा हा मुलगा, बाळ जेव्हा हॉस्पिटलला जाईल, परत जेव्हा त्याला काय झालं असेल, तेव्हा डॉक्टर म्हणेल इंजेक्शन देण्याआधी, त्यावेळेस त्याचा प्रतिकार थोडा कमी असेल, राईट. तुमच्या अनुभवामध्ये आहे की नाहीये? म्हणजे जे समजदार मुलं असतात त्यांना तरी म्हणजे जे आता समजदार नाहीयेत ते समजदार नाहीयेत, त्याचं उदाहरण आपल्या जीवनावरती अप्लाय करून घ्या. की आपल्या सगळ्यांना माहिती असतं की ओके, अनावश्यक के जीवन में अगर टाइम पास फालतू का यहाँ करूंगा तो मुझे जीवन में क्लेश आने वाला है. अगर एक बार मैं इस रास्ते पे चल रहा हूँ भक्ति के, तो मुझे भक्ति करना है. और भक्ति करने से कभी कभी आपको एक अच्छा कीर्तन आपने सुना होगा, एक्सटेसी आया होगा. अच्छा सेवा किया होगा, एक्सटेसी आया होगा, राइट. तो वो एक्सपीरियंस जो है हमारे साथ जब रहता है, म्हणून ना याला काय म्हणतात ऍक्च्युली, ते कुठे दिले त्यांनी, या म्हणून ना हे ऍक्च्युली
कशात सांगितलेलं आहे? कुठल्या तरी संन्यासाने सांगितलं, कुठे सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा आपल्यावरती मायाचा अटॅक होईल ना, तेव्हा तेव्हा आपल्याकडे ना सगळे वेपन रेडी पाहिजेत. इन द सेंस कि अभी क्या होता है, हम सबको अलग अलग प्रकार से माया ने परेशान किया है जीवन में, राइट? अब ऐसा नहीं होता है कि हर बार कोई नया चीज होता है, वही पुराना चीज. आता जगामध्ये 4च समस्या आहेत ना, आहार, निद्रा, भय, मैथुन. अजून कुठल्या नवीन समस्या आहेत का? नाही आहेत. आहार, निद्रा, भय, मैथुन आणि अजून जोडलं तर थोडासा मानसिक त्रास, राईट? याच्या आपल्याकडे कुठल्या नवीन गोष्ट नाहीये. म्हणजे आपल्या समस्या रिपीट असतात, पुन्हा पुन्हा रिपीट असतात. असं नाही की नवीन समस्या आहेत, म्हणजे समस्या सेम आहेत, मग त्यांना सोल्युशन पण सेम आहे. मग आपण प्रत्येक वेळेला एक एक जेव्हा आपल्याकडे समस्या येते तेव्हा आपण त्याला एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे. समजा तुम्हाला कधी कधी वीक वाटत असेल स्पिरिच्युअली, तुम्ही काय करता, रिट्रीटला जाता, राईट? रिट्रीट करून देता. किंवा तुमचा समजा आपली चॅन्टिंग जर खराब असेल तर तुम्ही भागवतम वाचायचं आणि चॅन्टिंग वरती लेक्चर ऐकायचं. चॅन्टिंग चांगली होते. समजा तुमचं भागवतम खराब असेल तर भक्तांची सेवा करायची. त्याने भागवतम वाचायला रुची येते. शुशु श्रद्धानस्य वासुदेव कथा रुची सॅन महत् सेवया विप्र पुण्यतीर्थ निश्चयवनात भागवत मध्ये सांगितलेलं आहे. भगवंतांच्या भक्तांची सेवा केल्याने भागवत वाचण्याकरता आपल्याला रुची प्राप्त होणार. म्हणजे बेसिकली प्रत्येक सोल्युशन दिलेले आहे ते, आणि त्याचा आपल्याला अनुभव पण असतो. पण आपलं माइंड काय नाही विसरून जातं. म्हणून आपल्याला कधी कधी रिकमेंडेशन देतात आचार्य की जब भी जीवन में भक्ति में अच्छा एक्सपीरियंस आएगा ना, उसको लिख के रखो, ठीक है? डॉक्यूमेंट करो उसको कि आज मैंने मेरा ये प्रॉब्लम था, लेकिन मैंने भक्ति में ये चीज अप्लाई किया और मुझे उससे ना सोल्यूशन मिल गया. तुम्हाला प्रत्येकाला भेटलेलं आहे, नाही असं नाही. आणि हे आपण जेव्हा लिहून ठेवतो आणि पुन्हा पुन्हा त्याला रिवाइज करतो, देखो ये प्रॉब्लम आया था, मैंने उस समय ना इस तरह से ये अप्लाई किया तो मैं शांत हो गया, सुखी हो गया, मेरा प्रॉब्लेम दूर हो गया. अशा प्रकारे जेव्हा आपण लिहून ठेवू आणि त्याला पुन्हा रिव्हिजिट करू, आपले मेमरीज फ्रेश राहतात, एव्हर फ्रेश राहतात. अदरवाईज मनाचा स्वभाव काय आहे की पुन्हा 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 विसरून जाणे, राईट? आणि म्हणून ते भगवंत म्हणतात की जब ये बुद्धी आपके पास मिलेगी, कोणसी? दृढ विश्वासाने युक्त झालेली बुद्धी, बुद्ध्या धृत गृहीतया. अशा बुद्धीने काय होणार आपण? आत्मसंस्थम मनम कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. फिर किसी भी प्रकार का विचार हमारे मन में आएगा नहीं, क्योंकि जब भी वो आएगा अगर थॉट, तो हमारा बुद्धि एकदम रेडी है, नहीं ये चीज नहीं चाहिए हमको. क्यों? क्योंकि इससे मेरा नुकसान होने वाला, राईट? आणि म्हणून बघा, हे जे लोक म्हणतात ना बाहेर की विल पावर लोक म्हणतात ना इच्छा करने से सब होगा, इच्छा करो की ये नहीं करना है तो नहीं करना है. असं कधी झालेलं आहे का? असं होतं का कधी? समजा एखाद्याला डायरिया झाला असेल, पावसाळा आलाय, त्याला हागवण म्हणतात मराठी भाषेमध्ये, आणि तो म्हटला, समजा बसमध्ये बसला असेल तो, ठीक आहे, अशी पाळी कोणावरती येऊ नये. किंवा ऑफिसमध्ये असेल, ऑफिसमध्ये ठीक आहे, वॉशरूम वगैरे, बसमध्ये बसला असेल, ट्रेनमध्ये, डायरिया हुआ है लेकिन मैं अभी कुछ नहीं होने दूंगा, ठीक है, मैं इसको कंट्रोल करके रखूंगा. तर बिचारा किती कंट्रोल करेल? समजा जर लॉंग जर्नी असेल, है ना, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, हे शक्य आहे का? शक्य नाहीये. नुसतं विल पॉवरने शक्य नाहीये. तुम्ही म्हणाल की मैं विल पॉवर से क्या करूंगा, मैं वो कांदा भाजी नहीं खाऊंगा, ठीक है. कांदा भाजी मी सौम्य उदाहरण देतोय, आपापले उदाहरण आपण जोडावीत. मैं नहीं खाऊंगा मतलब नहीं खाऊंगा, ऐसा नहीं होता है. आप जितना नहीं बोलते ना उतनी बार वो याद कर रहे हैं कि मैं उसको खाऊंगा. राईट? मग ह्याला ना 2 सोल्युशन दिलेले असतात. एक असतं, एक काही लोक म्हणतात, ऍक्च्युअली पतंजली मध्ये दिलेलं आहे, ह्याला म्हणतात प्रतिपक्ष भावना. जब अगर ऐसा एक इंद्रिय तृप्ति का थॉट है ना, उस थॉट को दूसरे थॉट के साथ रिप्लेस कर दो. मतलब अगर मन में एक ऐसा विचार है कि ये चीज मुझे चाहिए, तुरंत क्या करो, उस थॉट को रोकने के लिए फिर चैंटिंग चालू कर दो या भागवतम पढ़ना चालू करो. वो थॉट धीरे 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 चला जाएगा. ये काफी कठिन है, आप बोलेंगे तो बहुत कठिन है ये, ठीक है. तो ये एक मार्ग है. बट दूसरा क्या मार्ग है, से फॉर एग्जाम्पल तुम्हाला जर असं समजा डायरिया वाला उदाहरण घ्या, तो म्हटलं की नहीं, मतलब मैं अभी यहाँ पे वॉशरूम नहीं जाऊंगा मैं, तो शक्य नहीं है. बट अगर उस गाड़ी के अंदर कोई अगर डॉक्टर रहेगा, मेडिकल टीम वाला, वो अगर उसको अप्रोच करेगा, बोलेगा डॉक्टर कुछ दवाई है क्या, है ना. तुम्हाला माहिती आहे उलटीचे पण असतात आणि डायरियाचे पण दोन्ही औषध असतात. उलटी जेव्हा होत असते तेव्हा जर तुम्हाला ते औषध दिलं ना, उलटी थांबते. औषध नाही दिलं तर काय होणार, उलटी होणार तुम्हाला.
मग जर त्याने प्रेस्क्रिप्शन जे दिलेले डॉक्टरांनी प्रेस्क्रिप्शन आहे त्या प्रेस्क्रिप्शनवरती विश्वास ठेवला आणि गोळी घेतली तर तो शांत होणार. म्हणजे बेसिकली म्हणण्याचा अर्थ असा आहे की फक्त आपल्या मानसिक बळावरती आपण जिंकू शकत नाही मायेशी. आपले मानसिक बळ की मुझे नहीं चाहिए ये चीज प्लस आध्यात्मिक साधना ज्याला डॉक्टरांची प्रेस्क्रिप्शन म्हणतात, या दोन गोष्टींचा जेव्हा मेळ होतो तेव्हा आपण मायापासून वाचू शकतो. कधी कधी लोकांना म्हणजे एकतर एकच गोष्ट असते किंवा दुसरी असते. म्हणजे काही लोकांकडे आहे मन मुझे नहीं करना है ये, लेकिन शास्त्र नहीं पढ़ते, चैंटिंग नहीं करते, रीडिंग नहीं करते, तो कैसे माया रुकेगी? केवल आपके बोलने से रुकेगी क्या? और कुछ भक्त ऐसे होते हैं मैं शास्त्र पढ़ूंगा लेकिन क्या है मन में थॉट आया तुरंत उसका आहारी चले जाते हैं. राइट? म्हणजे इधर वे नाही काम होणार नाही आपल्याला. ऑफकोर्स दिस साइड इज लो लिटिल हायर साइड शास्त्र वाचणे वगैरे, पण आपल्याला दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन पाहिजे. काय कॉम्बिनेशन पाहिजे की मेरे मन में इच्छा है कि मुझे भगवान के धाम में जाना है और साथ में मैं भगवान के धाम जाने के लिए उसके हिसाब से प्रेस्क्रिप्शन लेने को रेडी हूं. जैसे डॉक्टर दवा देता है वैसे मैं लेने को रेडी हूं. राइट? ये दोनों के कॉम्बिनेशन से काम होने के बाद फिर हम ठीक हो सकते हैं. याला प्रभुपाद एक उदाहरण देतात. जसं जणू काय समजा एखादा व्यक्ती आंधळा आहे. आंधळा व्यक्ती कधी बघू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. समजा त्याला कॅटरॅक्ट झालेला आहे, मोतियाबिंद झालेला आहे, तो बघू शकत नाही. पण तो जो म्हणेल मैं मेरी इच्छा से देख लूंगा मैं, अरे किती पण इच्छा करतो, काय करणार? काहीच होणार नाही तुझ्याकडनं. असं होतं का कधी? आणि हेच तर तुमच्या बाहेरचे लोक म्हणतात ना मोटिवेशनल स्पीकर, इच्छा करो तो सब हो जाएगा, कुछ नहीं होगा, खाली आपके जेब में पैसा जाएगा, हमारा पैसा, कुछ होने वाला नहीं है उससे, हमारा जेब खाली होगा. केवल इच्छा करने से सब कुछ हो जाएगा, पॉजिटिव सोचो, पॉजिटिव, कुछ नहीं होगा जीवन में. राइट? जैसा अंधड़ा व्यक्ति म्हणेल कि मैं देखूंगा मेरी इच्छा बल से, नहीं देख सकते बेटा. हाँ, लेकिन डॉक्टर अगर आएगा, ऑपरेट करेगा आपके ऊपर, कैटरैक्ट ठीक करेगा, तो आपकी इच्छा बल और वो जो बीमारी ठीक होगा दोनों कॉम्बिनेशन से आप फिर देख सकते हो, अदरवाइज आप देख नहीं सकते. राइट? म्हणून नुसते आपले प्रयत्न हे सफिशियंट नाही आहेत, त्याला भगवंतांची साथ पाहिजे. आणि म्हणून इथे जे प्रबोधन दिलेलं आहे बुद्ध्या धृत गृहीतया, बुद्ध्या आपली निस्ती बुद्धी आपल्या कामाची नाहीये, पण त्या बुद्धीला आपण कसं बनवलं पाहिजे? धृत गृहीतया. धृत गृहीतया म्हणजे दृढ़ विश्वासाने युक्त कि भक्ति में मैं आया, मैंने कुछ प्रोसेस किया, जैसे मैंने चैंटिंग किया, मेरा मन शांत हो गया. राइट? और वो जो अनुभव है उस अनुभव के आधार पर अगली बार जब भी प्रॉब्लम आता है फिर मैं चैंटिंग चालू करता हूँ, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सी हा सगळा आपला अनुभव आहे, सगळा अनुभव है कि लाइफ में ज्यादा कुछ अगर मेंटल टर्मोइल हो जाएगा, चैंटिंग इज द बेस्ट सॉल्यूशन. बट हम लोग क्या करते हैं अगर हमारा संग ठीक नहीं रहेगा, सत्संग, ऐसे भक्तों का संग नहीं रहेगा जो इस प्रोसेस को अप्लाई करके द्रुत गृहीतया बन गए हैं, तो फिर हम लोग क्या होते हैं? डाइवर्ट हो जाते हैं उस मार्ग से. अरे ठीक है, थोड़ा सा ठीक है, मैं घूम के आता हूँ, थोड़ा सा चैंटिंग करूंगा. आणि माइंड कसं असतं त्याला आणखीन डिले करत जातं. ठीक है, थोड़ा देर में करो, थोड़ा अभी थोड़ा घूम के आओ, थोड़ा रिलैक्स हो जाओ, थोड़ा कुछ खा के आ जाओ, माइंड डिस्टर्ब. नहीं, कुछ खाने से, किसी जगह घूमने से कुछ नहीं होने वाला है जब तक आप अच्छा चैंटिंग नहीं करेंगे. हाँ, अच्छे जगह में जाओ, पार्क में जाओ, फिर चैंटिंग करो तो डबल दोनों बेनिफिट काम करेगा. लेकिन सिर्फ पार्क में जाऊंगा, शांत हो जाऊंगा, ऐसा कभी होने वाला नहीं है. राइट? सो दॅट्स वाय हा इतका महत्वाचा शब्द आहे इथे धृत गृहीतया, बुद्ध्या धृत गृहीतया. या आपल्या बुद्धीला आपण अशा प्रकारे ट्रेन केलं पाहिजे. राईट? आणि बुद्धीला नेहमी आपल्या शास्त्रामध्ये शिकवलेलं आहे मायाचे प्रलोभन काही नवीन नवीन असतात, नेहमी तेच असतात. आजपासून 15 वर्षापूर्वी जे आपण प्रॉब्लेम फेस करतो तेच प्रॉब्लेम आज पण फेस करतो. राईट? काय नवीन काय आलेलं काय? कदाचित पहिले तुम्ही तुमच्याकडे घरामध्ये टीव्ही असेल कॉमन, आता हातामध्ये मोबाईल आहे, पण कॉन्टेंट चेंज झालाय का? पहिले टीव्ही मध्ये जे बघत होतं तेच आता मोबाईल मध्ये बघताय. काय चेंज झालंय? काहीच चेंज झालं नाहीये. राईट? पहिले कदाचित तुम्ही बाहेर जास्त आउटिंगला जात असाल हॉटेलमध्ये, आता काय करता? मोबाईलने ऑर्डर करता, प्रसाद मंगा के लेते हैं, इंस्टेंटली आ जाता है घर पे. कुछ चेंज नहीं हुआ है. आहार, निद्रा, भय, मैथुन, इसमें से कुछ चेंज, सेम प्रॉब्लम है. सिर्फ हमको माइंड को समझाना है, अरे सेम प्रॉब्लम है भाई, कुछ और इसका अगर बीमारी सेम है, समजा तुम्हाला आता 10 वर्षापूर्वी मलेरिया झाला होता. राईट? आता ऑफकोर्स मेडिकल मध्ये काही नवीन औषध येत असतात, पण स्पिरिच्युअल जे औषध आहे आपलं ते तर सेमच राहणार आहे. समजा तुम्हाला गेल्या वर्षी जर मलेरिया झाला होता, तुम्ही जे काही औषध घेतलं असणार ते औषध तुम्ही आता पण घेताय.
त्या सिमिलरली भक्तीमध्ये जे काही आपल्याला प्रॉब्लेम होतात त्यांना सेम सोल्युशन असतं, सेम औषध असतं. फक्त आपल्याला असं आहे की ते औषध म्हणजे अशा बुद्धीला ट्रेन करून घ्यायचं की ये औषध लेने से मैं ठीक होऊंगा और औषध को लेने से मैं ठीक नहीं होने वाला, राइट. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला हे अनुभव येतील की ये दवाई लेने से ठीक हो गया, उसको लिख के रखो. प्रत्येकाने आपले लिहून ठेवायचे भक्तीमधले अनुभव आणि त्या अनुभवांना पुन्हा पुन्हा वाचत राहायचं, शेअर करायचं. म्हणजे हे अनुभव फ्रेश राहतात, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा मायाचा अटॅक होईल, नहीं 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 वो दवाई लिया था ठीक हो गया था, इस बार भी मैं ठीक हो जाऊंगा अगर दवाई लूंगा तो, राइट. अशा प्रकारे सुंदर वर्णन आहे. सुखदा लाड माताजी तुम्हाला काय बोलायचं होतं? सुखदा लाड माताजीने हातवर केलं होतं. नाही प्रभूजी, चालेल. ओके, ठीक आहे. तर हे असं वर्णन आहे. अजून माझी इच्छा होती अजून एक पुढचा श्लोक घ्यायचा, पण ठीक आहे एनिवेज, कारण हे थोडे फार महत्वाचे श्लोक होते. आणि ह्याच्यामध्ये कारण माइंड कंट्रोलच्या सेक्शन मध्ये हा एक कोर सेक्शन आहे अष्टांग योग मधला, म्हणून आपण त्याच्या पुढे जाऊ शकलो नाही. बट दॅट्स ओके. आपण मग पुन्हा बुधवारी भेटू आणि बुधवारी याला पुढे कंटिन्यू करू श्लोक नंबर 27 पासून. आणि मोस्टली या फ्रायडे पर्यंत आपण या चॅप्टरला पूर्ण करू. कारण एकदा हे इथले काही कॉन्सेप्ट क्लिअर झाले की मग पुढे पटकन पूर्ण होणार ते. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असतील तर बोला, अदरवाईज तुम्ही आपली भाजी 26 राहिला ना प्रभूजी? काय म्हणतो? श्लोक नंबर 26 नाही घेते, झाला वेळ आपला आता. ऍक्च्युली 8:40 झाले. तुम्हाला आता प्रसाद घ्यायचा आहे ना? तुम्हाला वेळ असेल तर घेईन एक श्लोक, काय प्रॉब्लेम नाही मला. 26 पण ठीक आहे, राहू द्या. का घेऊ? हा नक्की. हो ठीक आहे. बाकी लोकांनी म्हणजे ह्यांना सपोर्ट करा. गठबंधन बनवा, नाही तर तुम्ही पार्टी सोडून जाल. ठीक आहे, ओके. मग आता त्यानंतर आता श्लोक नंबर 26. भगवंतांना जसं एक श्लोक पुढे जातो ना तसं त्याला आणखीन डीप मध्ये घेऊन जातात आणि घाबरायला पण होतं. आता 26 मध्ये बघा काय म्हणतात भगवंत. वाचा, कोण वाचेल? गोपीगण माताजी वाचा श्लोक नंबर 26. हरे कृष्ण. येतो निश्चलती मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतद् आत्मन्येव वशं नयेत्. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते तेथून मनुष्याने ते खेचून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात आणावे. हरे कृष्ण. येस. मग आता कठीण होत चाललंय ना. जिथे जिथे मन भरकटेल तिथं घेऊन यायचं. ऍक्च्युअली तुकाराम महाराजांचं कोटेशन आहे. तुकाराम महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता की महाराज हे मन फार भटकतं, हे होतं ते होतं, काय करू याला? तुकाराम महाराज म्हटले, अरे मन भटकता है तो उसको भटकने दो ना, तुम क्यों भटकते हो उसके साथ? तुम मत भटको. तुम्हाला कळलं का? माइंड हे वेगळी एंटिटी आहे, आपण वेगळे आहोत. मधुसूदन प्रिय माता, तुम्हाला कळलं का नाही? आपण मन नहीं होत, मनापासून वेगळे आपण. मन का स्वभाव है वो भागते रहेगा, भागने दो ना उसको, क्या करना है? आप अगर चैंटिंग के लिए बैठे हैं और अगर आपका मन किसी होटल में जा रहा है, जाने दो ना उसको. उसको बोलो जा तू जा, मैं इधर बैठ के चैंटिंग करेगा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राइट. आणि त्याला एक सुंदर कारण दिलेलं, चैतन्य सुंदर एनालिसिस दिलेलं. ते म्हणतात की ऐसा मन क्यों भागता है उसके साथ? समझो अगर तुकाराम महाराज ने बोल दिया कि मन को भागना है तो भागने दो ना, मैं क्यों जाऊ? पण हे आचार्य आहेत, त्यांचं मन एवढं स्ट्रॉंग आहे, त्यांचं मन आहे ना, समजा त्यांचं मन कुठे गेलं, जात नाही त्यांचं मन कुठे इकडे तिकडे, पण ते उदाहरण देतात की समजा मन गेलं, जाने दो ना उसको, मैं तो इधर ही बैठ के जप करूंगा. पण प्रश्न असा आहे की मन जातं का? तर त्याला उत्तर सुंदर देताना ते म्हणतात की मन कभी भी अगर समझो मन किसी वस्तु के पीछे भाग रहा है, जसं बघा ना, आता तुम्ही समजा टीव्ही बघताय, टीव्ही बघताना समजा टीव्ही मध्ये एक चित्र चालू आहे आणि समजा आता असे फॉर एक्झाम्पल क्रिकेटची मॅच चालू आहे, कोणी बघायची म्हणजे बघत नाही, आपण बघायचं नाही, तुम्ही तुमचे केस बघून घ्या. समजा क्रिकेटच्या मॅच मध्ये जो बॉलर असतो तो बॉल धावतो. आता आपले डोळे जे असतात ते कोणावर लागलेले असतात? बॉलरवरती, बरोबर आहे ना? जसा बॉलर धावणार आपले डोळे पण त्याच्या मागे धावणार आणि बॅट्समॅनकडे मग डोळे जाणार. बॅट्समॅनने बॉल जर मारला, जिथे बॉल जाईल तिथे डोळे धावतात. म्हणजे बेसिकली काय, जिथे मन जाते तिथे आपले डोळे आपण त्याच्या मागे मागे धावतो, बरोबर आहे ना? असं का धावतो?
तर आपले आचार्य म्हणतात की क्योंकि अभी भी मन को विश्वास है कि ये चीजें मुझे सुखी कर सकती है, इससे मुझे सुख मिल सकता है, हे अभी भी मन को लगता है. आणि म्हणून कमिंग बॅक टू द सेम मागच्या श्लोकामध्ये ह्याला काउंटर करण्याकरता सेम गोष्ट पाहिजे. काय? बुद्ध्या धृत गृहीत है. नहीं 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 नहीं, ये मन क्या कर रहा है ना, उसके पीछे जा रहा है. उसको लगता है कि वहां जाने के बाद उसे सुखी हो जाऊंगा. ऐसा कुछ नहीं है, ये मन फालतू में भाग रहा है वहां पे. राइट? म्हणून मनाला जोपर्यंत आपण कन्व्हिन्स करत नाही की अरे नहीं रे बाबा, अच्छा तुझे जाना है जा तू, लेकिन मुझे पता है तू फ्रस्ट्रेट होकर वापस आने वाला है मेरे पास, उधर सुख शांती नहीं मिलेगी, वहां पे मत जा. राइट? तर अशा प्रकारे मनाला समजवायचं असतं. राईट? तुम्ही म्हणाल बरी कठीण प्रक्रिया आहे, योग प्रक्रिया बडी कठीण असते, पण आपल्याला ऑफकोर्स चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने भक्तीमध्ये आपल्याला जो उच्च स्वाद आहे पटकन भेटलेला आहे की ये चीज करने से आनंद आता है, वो चीज करने से आनंद नहीं आएगा. कारण आपली प्रोसेस काय डायरेक्ट आत्म्याशी लिंक्ड प्रोसेस आहे. म्हणजे आपण जो जप करतो डायरेक्ट आत्म्याला संपर्क करून देते. ते भगवंताची सेवा करतो डायरेक्ट आत्म्याशी संपर्क करते. बाकीच्या प्रक्रिया असतात कर्म, ते फक्त कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियापर्यंत सीमित असतात. आणि योग ते फक्त आपल्या इंटेलिजन्स आणि बुद्धीपर्यंतच मनापर्यंतच हे असतात. पण भक्ती डायरेक्ट आत्म्याला स्पर्श करते. राईट? म्हणून इथे भगवंत म्हणतात की ओके आपका मन भागेगा, लेकिन मन को क्या करना है, या तो उसको भागने दो उधर, आप मत भागो, या दूसरी चीज आप कर सकते हो. जसं आपल्याला आचार्य सांगतात की उसमें सुख नाही आहे. डोंट गेट ट्रॅप्ड बाय माइंड. म्हणून प्रभुपाद लिहितात मनाचा स्वभाव चंचल आहे आणि अस्थिर आहे, परंतु आत्मसाक्षात्कारी योगी व्यक्तीने मनाद्वारे वश न होता मनाला वश केले पाहिजे. जो मनाला आणि इंद्रियांना संयमित करतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते, आणि मनाचे ज्याच्यावर नियंत्रण आहे त्याला गोदास किंवा इंद्रियाचा दास असे म्हटले जाते, ज्याचं नियंत्रण नाहीये. राईट? आणि म्हणून बघा प्रभुपादाने किती सुंदर लिहिलेलं आहे, गोस्वामी व्यक्तीला इंद्रिय सुखाची पातळी माहित असते. उसको मालूम है ये चिल्लर चीज है, उसमें से कुछ सुख मिलने वाला है नहीं. जिस चीज को मैं 1000 बार चबा चुका हूं उसी को वापस चबाने के लिए माइंड बोल रहा है. गन्ने का जूस निकालते हैं ना आप लोग वो मशीन के अंदर से, त्याला काय म्हणतात, ते काय म्हणतात, चिपाड ऊसाचं. एकदा काढलं, दोनदा काढलं, तीनदा काढलं, चौथ्यांदा काय होणार आहे, धूर निघेल, रस निघणार नाही. म्हणजे बेसिकली आपला धूर निघेल. भोगने के लिए इंद्रिय वस्तु जाओगे इतना मार पड़ेगा, और इस बार डबल मार पड़ता है, कृष्ण की तरफ से भी माया की तरफ से भी. यांचे पण डबल जोडी आहे. युगल ये लोग भी जुगलबंदी खेळते रहते. म्हणून डिवोटी ऍक्च्युअली जेव्हा इंद्रिय विषयांच्या वस्तूमध्ये फसतो ना, म्हणजे याला डबल फ्रस्ट्रेट होतो. माया के पास जाता है, माया बोलते क्यों है मेरे पास, कृष्ण के पास जाओ, नहीं जाएगा, लगा देंगे जोर से. कृष्ण के पास आते हैं, क्यों गया था, म्हणजे बेसिकली डिवोटी लोक असतात काय काय, किधर था इतने दिन तक, आता तो आला त्याला सांत्वना द्या, 2 मिनिटं बसवा शांतपणे, पाणी बिणी पाजा. राईट? म्हणून डबल मार आहे. तर हे मनाला, म्हणून बघा गोस्वामी काय करतात, त्यांना इंद्रिय सुखाची पातळी माहीत पडलेली असते. दिव्य इंद्रिय सुखामध्ये इंद्रिय ही इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये युक्त असतात. विशुद्ध इंद्रियांद्वारे केलेल्या श्रीकृष्णाच्या सेवेला कृष्ण भावना असे म्हणतात. इंद्रियांना पूर्णपणे नियंत्रण करण्याचा हाच एक मार्ग आहे, दुसरा कुठला मार्ग नाही. अधिक काय सांगावे योगाभ्यासाची, प्रभुपाद एवढे एक्सटेन्शन मध्ये असतात. अधिक काय सांगावे योगाभ्यासाची हीच परमसिद्धी आहे. राईट? म्हणून अशा प्रकारे जेव्हा आपल्याला माया पुन्हा 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 त्याच 65 गोष्टी, त्याला काय म्हणतात 65 ना बेचव, ज्या गोष्टींची चव गेलेली आहे, ज्याच्यामध्ये व्यवस्थित मीठ नाहीये, मसाला नाहीये. कधी खाता तुम्ही असा पदार्थ? नाही ना, मीठ टाकून खाता ना व्यवस्थित, मसाला एकदम चमचमीत बनवून. इंद्रिय विषयाच्या वस्तू म्हणजे अशा ज्या इतक्या आपण चाखलेल्या आहेत की त्या म्हणजे, आणि ते एवढं निरस झालेलं आहे, पण पुन्हा पुन्हा मनाला काय आहे ना, अजून कन्व्हिक्शन भेटलं नाहीये की अरे उसमें नाहीये सुख. म्हणून जेवढं आपण भगवंताच्या संघामध्ये राहून अभ्यास करू ना भगवत भक्तीचा, सत्संगाचा, साधनेचा, तेवढं आपल्याला हायर टेस्ट भेटत असते. म्हणजे एक एक थेंब आपण काढतो बाहेर डेफिनेटली, पण मग गुरु वर्ग आचार्य आपल्याला बघतात, भगवान इसको कृपा देतो, इसको हायर टेस्ट देतो, आणि एकदा त्यांची कृपा भेटली की मग आपण शांत होऊन जाणार. राईट? आणि म्हणून नेक्स्ट श्लोक जो की मी घेत नाहीये, नेक्स्ट श्लोक भगवंत म्हणतात, प्रशांत मनसमीनम योगिनम सुगमोत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूत कल्मशम. फिर वो शांत हो जाता है. कैसे शांत होता है अगले क्लास में देखेंगे बुधवार को. ठीक है? विशुद्ध इंद्रिय म्हणजे काय विशुद्ध? सी आपली इंद्रिय जी असतात ती आता काय आहेत, अशुद्ध आहेत. राईट? अशुद्ध आहेत ना आपले. शुद्ध कसे करायचे?
तुम्ही आता भगवत भक्ती कथा प्रभुपादांच्या माध्यमाने ऐकताय, चॅन्टिंग करताय, त्याने शुद्ध करणार. जसं समजा तुमच्या शरीरामध्ये एखादा विषाणू गेला, तुम्ही कसं ठीक करता त्याला? औषध घेऊन करता ना त्या विषाणूला मारून. तसं आपल्या शरीरामध्ये आता विषाणू घुसलेला आहे. कुठला? काम, क्रोध, लोभ, मोह, माया असे 6 विषाणू घुसलेले आहेत. यांना आपण चॅन्टिंग करून मारायचंय, भगवंतांच्या भक्तांची सेवा करून मारायचंय. मग तेव्हा आपली इंद्रिय होणार? विशुद्ध होणार. आणि आपण मग एकदा इंद्रिय विशुद्ध झाली, सुख, शांति, चैन जो अगले श्लोक में बताया वो मिलेगा, जो कि हम देखेंगे बुधवार को. ठीक आहे. अशा प्रकारे चॅन्टिंग करत राहा, तेव्हा आपलं मन शांत होईल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. तर आपण बुधवारी भेटू आणि याला कंटिन्यू करू पुढे. ठीक आहे. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण.